31पर्यंत आलो होतो, जिथे अर्जुनाने विचारलंय की आख्याहि वेको भवानुग्रहरूपो नमोस्तुते देव वरप्रसीद विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं नहि प्रजानामि तव प्रवृत्ती. म्हणजे हे उग्ररूप धारण करे खरे तुम्ही कोण आहात असा त्याला प्रश्न पडलाय. कारण अर्जुन जे परमशांती परम आनंददायक असं रूप असेल विश्वरूप या अपेक्षेने विश्वरूप दाखवा म्हणाला. आणि त्यावेळी भगवान ज्या कार्यासाठी प्रवृत्त झालंय ते कार्यानुसार त्या विश्वरूपाचं त्यावेळेला दर्शन झालेलं आहे. मूळ रूप सच्चिदानंद आहे, पण ते जेव्हा व्यक्त रूपात येतं जेव्हा जे जे व्यक्त आहे ते बदलणार आहे. त्यामुळे भगवंताच्या संकल्पाप्रमाणे तेव्हा तो जो संकल्प त्यांचा सगळ्या भूमीचा भार नाहीसा करण्याचा आहे त्यानुसार ते रूप तिकडे दिसलेलं आहे. आणि अनपेक्षित असं समोर दिसल्यामुळे अर्जुनाने विचारलं की हे काय आहे, तुम्ही सगळ्या देवामध्ये श्रेष्ठ आहात, तुम्हाला नमस्कार असो हे अर्जुन म्हणतोय, पण तुम्ही नक्की इतकं उग्र घेणारे रूप घेणारे कोण आहात आणि तुमचं नक्की काय तुमचा स्वभाव प्रकृती मला कळत नाही असं अर्जुन म्हणतो. आता हे अर्जुनाने म्हटल्यावर भगवान तर सांगतायत. हा एक फेमस असा श्लोक आहे. त्यातल्या त्यात पहिला चरण जो आहे तो बऱ्याच वेळा ऐकायला येतो आपल्याला की काय ताई? हा नाही, आज मीच म्हणतो कारण मी थोडं बाहेर आहे आज. मीच म्हणतो. कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो श्रीभगवानुवाच कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः वृत्तेऽपि त्वान्न भविष्यन्ति सर्वे एव स्थिताः प्रज्ञानिकेषु योधाः. कोण आहे मी? तर कालोस्मी म्हणजे मी काल आहे, कालरूपी परमात्मा आहे. परमात्म्यानेच कालकर्म आणि प्रकृती याचा आश्रय घेऊन हे सगळं जग निर्माण केलंय आणि हे तिन्ही रूप तेच झालेले आहेत. जगरूप ही त्यांचंच आहे. त्यामुळे मी काल आहे म्हणतात ते कालोस्मी. आणि काल तर आहे, पण आत्ता मी जो विशेष करून जे रूप दिसतोय ते मी लोकक्षयकृत प्रवृद्धो म्हणजे लोकांचा क्षय करण्याकरता म्हणून मी प्रवृद्ध म्हणजे जसा काही वाढलोय. आपण एक बोलीभाषेत म्हणायचं झालं तर वाईटाचा काही प्रचार जास्त झाला की म्हणतो आपण काळ सुकावलाय. आता तो काळ सुकावलाय हे जे आपण म्हणतो ते ह्या कालरूपी परमात्मा करता नाही, तर तो काल म्हणजे ते युगाचा कलियुगाच्या ह्यानी तो सुकावलाय असं होतं. म्हणजे प्रत्येक ह्याच्यात जी कार्य करणारी जी शक्ती आहे तिचा जे एक्सप्रेशन आहे किंवा त्याचं जे प्रगटीकरण आहे ते त्या त्या वेळेच्या संकल्पानुसार वेगळं होतं. तर आता लोकक्षय करायचा आहे म्हणून मी प्रवृत्त म्हणजे वाढलोय असं भगवान म्हणतायत. म्हणजे कालरूपात मी जास्त प्रकट होतोय. माझे जे पालक रूप आहे याच्यापेक्षा मी आता संहार रूपाने संहारकर्त्याच्या रूपाने मी प्रकट होतोय. जरी भगवान शंकरांना संहाराचं काम दिलेलं असलं तरी ते त्यांचं जे काम आहे ते फक्त प्रलयाच्या वेळी आहे. पण मध्ये जर असा अधर्माचा प्रादुर्भाव झाला तर भगवानांनी जे सांगितले संभवामी युगे युगे ते याकरता आहे की जगातली तामस राजसिक
प्रकृतीचा अतिविकोप झाला तर बाकी सृष्टीला त्याचं त्रास होऊ लागला, तो बॅलन्स, समावस्था बिघडलेली आहे, तर ती सांभाळणं किंवा ती मार्गावर आणणं हे भगवान विष्णू करतायत. त्यामुळे मध्ये जो हा संहार करायचा आहे त्याच्यासाठी शंकरांनी अवतार घेतलेला नाहीये, भगवान स्वतः तो अवतार घेऊन ते कार्य करतायत. त्यामुळे कालरूप हे आता त्यांनी प्रकट केलेलं आहे. आणि लोकक्षयाकरता हे मी वाढलेलो आहे आता, आणि कालोस मी म्हटलंय, मी महाकाल आहे, आणि यावेळी लोकां समाहर्तुम इह प्रवृत्ता, म्हणजे आता मी सध्याचा माझा जो कार्य आहे किंवा आपण इंग्लिशमध्ये म्हणतो आत्ताचा अजेंडा माझा तो असा आहे की सगळ्यांचा मला लोकांचा या नाश करायचा आहे. समाहर्तुम, समाहर्तुम म्हणजे हरण, सम म्हणजे पूर्ण एक सपाट पातळीपर्यंत करण्यासाठी आपण म्हणतो ना, किंवा समाराधना म्हणजे आराधनाचा जो शेवट आपण करतो त्याला सम आराधना, म्हणजे सम लेवलवर गोष्टी ज्या क्रिया चालू आहेत त्या थांबून त्या शांत लेवलवर आणणं. तसं समाहर्तुम म्हणजे सगळ्यांना मी या लोकांना चा अंत करण्यासाठी मी प्रवृत्त झालेलो आहे ऑलरेडी, म्हणजे संकल्प झालेला आहे, प्रवृत्त झालेला आहे. आणि भगवंताचा आपल्याला असं संकल्प करून मग त्याच्यासाठी प्रयत्न करून वस्तू मिळतात, हा आपला या प्रकृतीतला या मायेच्या राज्यातला अनुभव आहे. भगवान हे संकल्प मात्र ती गोष्ट होते असे ते आहेत. आणि मग अजून भगवान म्हणतायत की ऋतेपि त्वां न भविष्यन्ति सर्वे, तू जरी राहिला नाहीस, म्हणजे आतापर्यंत कसं आहे, अर्जुन हा या पूर्ण युद्धातला एक सर्वात मोठा फॅक्टर, अर्जुन असणं आणि नसणं, म्हणजे पांडव जिंकणार किंवा हरणार याचा निर्णय त्याच्यावर असेल, इतका मोठा अर्जुनाचं महत्व आहे. त्या अर्जुनाला भगवान सांगतायत तू राहिलास काय किंवा गेलास काय. आणि इथे अर्जुनाला सांगतायत म्हणजे कोणालाही, कोणीही राहिले काय किंवा गेले काय, जे प्रत्यनिकेश योद्धा, प्रत्यनिक म्हणजे प्रतिस्पर्धी, याच्यातले जे शत्रूच्या बाजूनी लढणारे जे आहेत. आता इथे शत्रू म्हणजे कौरव शत्रू, पांडव मित्र अशा दृष्टीनेही नाही, अधर्माच्या बाजूनी उभे राहिलेले सगळे. त्यामुळे सौहार्द्र असलेले, सज्जन असलेले भीष्माचार्य, द्रोणाचार्य जरी असले तरी ते अधर्माच्या बाजूनी उभे राहिल्यामुळे त्यांचाही नाश आहे. तर तू जरी युद्धात नसलास तरी हे न भविष्यंती म्हणजे भविष्यात हे राहणार नाही, यांचा नाश होणं हे अटळ आहे, होणारच आहे, हे भगवान सांगतात. आणि म्हणून आता 33 भगवान म्हणताय तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम् मय्येवैते निहिताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. हे पण निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् हे पण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांकडनं वापरलं जातं की तू फक्त निमित्त मात्र हो. म्हणजे आता भगवान सांगतायत हे, हा तर माझा संकल्प जाणार हे मरणारच आहेत. म्हणजे तू जर अहंकार ठेवला की मी युद्ध केल्याने हा नाश होईल आणि वर्णसंकर होईल, हे होईल, त्याचं पाप मला लागेल, तर तू करण्याने काही होणारच नाही. माझा करण्याचा संकल्प जाणार ते होणारच आहे. पण तरी मला तू धार्मिक असल्यामुळे, तू माझा आवडता असल्यामुळे, आवडता का, पार्शलिटी नाही आहे भगवंताकडे, धर्माच्या बाजूनी जे उभे राहणार आहे त्यांना त्याचं श्रेय भगवंतांना द्यायचं. गुरुचरित्रात एक कथा आलेली आहे भास्कर ब्राह्मणाची की त्याला गुरु महाराजांना, नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना भिक्षा द्यायची असते. आता नरसिंह सरस्वती स्वामी महाराज भिक्षे करता येणार तर त्यांच्याबरोबर सगळे लोक वगैरे सगळेच येणार, आणि हा तर गरीब ब्राह्मण एका 2-3 माणसांची क्षिधा फक्त आहे, आणि मोठ्या मोठ्या लोकांचे नंबर लागलेले, धनाढ्य आहेत, काही प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, ह्याचा काही नंबर लागेना. मग लोक निंदा करायला लागले की हा भिक्षा घालणार म्हणतो
पण आज स्वतः फुकटात खायला इथे राहिलाय वगैरे असे. आता आपल्या भक्ताची निंदा भगवंताच्या सहनशक्तीला आणि क्षमेला अ, कुठे अंत नाही. फक्त एकच गोष्ट आहे की जिथे ते सहन करत नाहीत आणि क्षमा करत नाहीत. ते म्हणजे त्या भक्तांचा अपराध. तर असं भक्ताची निंदा झाल्यावर भगवान त्याला सांगतात भास्कर ब्राह्मणाला, "उद्या तू भिक्षा कर." आणि सगळ्या शिष्यासकट येतात. 3 माणसांचा शिधा आहे. आपली छाती त्याच्यावर अंतरतात. तर भास्कर ब्राह्मण त्यातनं वाढतोय सगळ्यांना. त्यां गुरु महाराज, त्यांचे शिष्य, गाव सगळे ब्राह्मण झाले, इतर वर्ण झाले, गावातल्या बाहेरचे शूद्राधिकांच्या वस्ती त्यांना झालं आणि छाती उघडून बघतात तरी ते जेवण आहे. मग ते जलचरांना वगैरे देण्यात आलं. तर अ, त्याच्यावर असा एक प्रश्न विचारलेला आहे. द्विसाहस्री गुरुचरित्र हे मूळ गुरुचरित्रावर संस्कृत ग्रंथ मोठ्या महाराजांनी वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी केलंय. त्यात त्यांनी हे केलंय की हे जर झालं, आता अन्न तर ह्याचं एकच 3 माणसांचं होतं. यांनी गुरूंना अ, अ, भिक्षा द्यायचा संकल्प केला. एवढे लोक जेवले. त्यामुळे तो भास्कर ब्राह्मण म्हणत नाहीये, मी जेवायला घातलं. भगवान स्वतः तर मायेच्या पलीकडे किंवा मीपणाच्या पलीकडे ते त्यांना कोणत्याही कर्माचा लेप नाही. मग त्या कर्माचं फल कोणाला मिळालं? तर त्याचं उत्तर असं सांगतात, की तो भास्कर ब्राह्मणांनी निरपेक्ष जरी ते केलं असलं, तरी भगवंतांच्या कृपेने त्या सर्व लोकांना जेवण घालायचं पुण्यकर्म जे आहे, ते भास्कर ब्राह्मणाला मिळालं. तसं आता हे भगवान इथे म्हणताय, की मी तर हे ठरवलं आणि हे होणार आहे. तू निमित्त मात्र बन आणि यशो लभस्व. म्हणजे यश घे, म्हणजे तुझ्यामुळे मारले गेले म्हणून तुला जे यश मिळेल हे मला तुला द्यायचंय. असं तू यश तू हे घे आणि शत्रूंना जिंकून या भुंक्ष राज्यम समृद्धम, म्हणजे नुसतं यशच घे असं नाही, हा राज्यभोगही तो घे. म्हणजे भगवंताची कृपा झाली की पारमार्थिकच कल्याण नाहीये, ऐहिक कल्याणही ते करून देतात. आपण मागायचं नाहीये, पण भगवंत त्याची काळजी घ्यायची. अं, अं, एकनाथ महाराजांचं एक पद आहे त्याच्यात ते त्यांनी शेवटी हे म्हटलंय की म्हणजे सकळ जनांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. आणि शेवटी सांगताय की अं, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश आहे. म्हणजे हरिकृपेने ते प्रारब्धही बदलत आहे. अं, गुरोबा कुंभारांचंही उदाहरण आहे की ते विठ्ठल भक्तीत त्यांच्या पायाखाली त्यांचं तानं मूळ चिरडलं गेलं, यांना पत्ता नाही. ते मूल परत द्या मागत नाहीयेत, पण त्यांच्या स्त्री करता त्या भगवंतांनी पुन्हा ते मूल जिवंत केलेले आहे. ही सांगायची गोष्ट अशी की भगवंत हे ऐहिक पारमार्थिक जे काय आहे ते सगळं द्यायला उत्सुक आहेत. कोणाला? धर्मो रक्षती रक्षितः म्हटलेलं आहे. म्हणजे ज्या धर्माचं जो रक्षण करतो त्याचं धर्म रक्षण करतो. कारण धर्म साक्षात धर्माची मूर्ती असे हे भगवान आहे, ते आपलं रक्षण करतात. तर त्यामुळे ते म्हणतात की म्हणून तू उठ. उत्तिष्ठ म्हणजे फक्त रथात उभा राहा असं नाही, आत्मिक लेवलला वर उठ, बौद्धिक लेवलला वर उठ, पराक्रमा तुझा वर आण, तुझा आत्मविश्वास परत आण आणि युद्ध कर आणि शत्रूला जिंकून राज्यभोग. कारण कारण का? तर हे सगळे शूरवीर जे आहेत ते आधीच माझ्याकडनं मारले गेलेले आहेत. कारण भगवंताचा संकल्प हाच कार्यकारिणी आहे. त्यामुळे संकल्प झाला तेव्हा ते गेलेलेच आहेत. आत्ता हे नुसतं काही काळाचा हे आहे आणि ते तुला तसे गेलेले ते दिसणार आहे किंवा विश्वरूपाच्या ह्यानी दिसले पण आहे की ते ईश्वराच्या तोंडात सगळे जात आहेत, दाढात अडकलेत वगैरे वगैरे. तर त्यामुळे पूर्वीचे खरे तर मारले गेले म्हणून हे सव्वेसाची अर्जुना निमित्त मात्र
भवसव्यसाची म्हणतात. आता इथे सव्यसाची का म्हटलंय अर्जुनाला? सव्यसाची म्हणजे सव्य अपसव्य दोन्ही हातांनी, म्हणजे उजव्या किंवा डाव्या दोन्ही हातांनी तो तितक्याच कुशलतेने शरसंधान करू शकत असेल. यात एक सांगितलेलं आहे की भगवान कृपा कुणावर करतात, की जरी भगवान सर्व करत असलेले तरी स्वतःचं कर्तव्य कर्म क्षात्रधर्माच्या पालनाचा उच्चतम जे शिक्षण जे घ्यायचंय आणि त्यात प्रावीण्य मिळवायचं हे तू मिळवलेलं आहेस, म्हणून मी तुला निमित्त करतोय. म्हणजे प्रयत्न न करता देव देतो असंही नाहीये. प्रयत्न तुम्ही धर्माप्रमाणे प्रयत्न केला तर देव अशा पद्धतीने फळ देणार आहे, आणि अपेक्षा न ठेवता केलेला आहे तर भगवंत तुमच्या ऐहिक पारमार्थिक हे दोन्ही त्याला ते द्यायला पाहत आहेत भगवंत. नाहीतर भगवंतांना गरज नव्हती ना. संकल्प झाला आणि मेले सगळे. रामावतारात पण तेच सांगितलं की रामांना काय रावणाला मारणं शक्य नव्हतं काय? एका चुटकीसारखी सगळे रावण सगळे राक्षस मारले गेले असते. पण हे सगळं चरित्र दाखवायचं होतं. संसारात पडल्यावर कसा त्रास आहे, पत्नीचा वियोग किंवा हे सगळ्याचा त्रास कसा आहे. त्याच्याशिवाय अन्यायाने जो वागणारा आहे त्याला सगळी समृद्धी सगळं ताब्यात असलं तरी त्याचे स्वकीय जन त्याचा भाऊ त्याला सोडून जातो, आणि अन्यायाच्या विरुद्ध लढणारा आहे तो एका भावाच्या साथीने माकडा आणि हे अस्वलांच्या साथीनेही न्याय मिळवून घेऊ शकतो. कारण भगवंतांनी आपली पत्नीला नेलं म्हणून त्याचा पराभव केला, नाश केला असं नाही. ती अधार्मिक वृत्ती जी रावणाची आहे की सर्व स्त्रिया आपल्यात, ती राहू नये म्हणून त्या अधर्माला चा नाश करण्यासाठी रावणाचा नाश आवश्यक होता, आणि तो करण्यासाठी त्यांनी ते सगळे प्रयत्न करून दाखवलेले आहेत. याकरता हा प्रयत्नवाद आहे. प्रयत्नवाद दैववाद वेगळा नाहीये, कारण आजचं दैव हे पूर्वीचं आपलं कर्मच आहे. त्यामुळे पुढे आपलं जर चांगलं व्हायचं असेल तर आज जोपर्यंत हे सगळं जग सत्य वाटतंय, जोपर्यंत अजून काही मिळावं ही भावना आहे, तोपर्यंत धर्मानुकूल धर्माच्या अनुसरून प्रयत्न करणे हाच खरा पुरुषार्थ आहे. आणि म्हणूनच धर्म काय आहे? धर्म हा सगळा प्रयत्न आहे. त्यामुळे धर्म या पुरुषार्थाने काम, अर्थ, मोक्ष हे तिन्ही पुरुषार्थ तुम्हाला मिळतात. आणि धर्माचा अनुष्ठान करताना ईश्वरार्पण बुद्धी राहिली तर पाचवा पुरुषार्थ भक्ती ही उत्पन्न होऊन पराभक्तीत त्याचं परिवर्तनही होऊ शकतं. असा एक फार महत्वाचा हा विषय या श्लोकात थोडं वाटतंय फरक आता, बघूया. तर असा हा फार एक महत्वाचा हा श्लोक झाला. आता एक मिनिट, फक्त एक मिनिट. आता 34व्या श्लोकात सांगताय, द्रोणैच भीष्मैच जयद्रथैच कर्णं तथान्यानपि योधवीरा मया हतास्त्वयि जहिमा व्यथिष्ठा युद्धस्वजेतासि रणे सपत्नात्. द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथा अन्यान अपि योधवीरान, म्हणजे द्रोण, भीष्म, कर्ण आदी इत्यादी जयद्रथ आदी या सगळ्यांना मया हतास्त्वं जहिमा व्यथिष्ठा, म्हणजे या सगळ्यांना मी तर ऑलरेडी मारलेलंच आहे. त्यांना तू फक्त वरकर्णी जे आता दिसतंय त्यांनी तू परत मार. म्हणजे द्रोणाचार्य, भीष्माचार्य, जयद्रथ, कर्ण हे सगळं मारले जाणार आहेत हे त्यांना दिसतंय तिकडे. म्हणजे त्यांनी सांगितलेले आहेत, मारले गेलेले आहेत, जाणार आहेत पण नाही, मारलेलेच आहेत. आणि मा व्यथिष्ठा म्हणजे तू व्यथित होऊ नकोस, कारण खरं तर यांना मी मारलेलं आहे. तू फक्त एक निमित्त मात्र होऊन ते या बाह्यसृष्टीत दिसण्याकरता फक्त तू समोर आहेस, हे भगवान सांगतात त्याला.
आणि इतरही याशिवायही इतरही शूर योद्ध्यांना तू मार, कारण मी ऑलरेडी मारूनच टाकलेले, घेऊ नकोस. आणि याच्याही पुढे ते म्हणतात की युद्धस्व जेतासी रणे सपत्न. सपत्न म्हणजे सावत्र म्हणतात, पण इथे सपत्न याचा अर्थ शत्रू अशा ह्याने घेतले. तर या शत्रूंना तू युद्ध कर आणि या शत्रूंना तू नक्कीच रणात जिंकणार आहेस, हेही आधीच सांगून ठेवलेलं आहे की तू जिंकणारच आहे, कारण मी ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी करून ठेवलेल्या आहेत, तू फक्त निमित्त मात्र आहेस. आता हे अर्जुनाने जसं ऐकलं तसं संजयही ऐकतो. आता संजय पुढे सांगतोय हे ऐकून काय झालं ते, की भगवान केशव, आता संजय पण केशव त्यांना म्हणतोय, सर्वदेव नमस्कारा केशव प्रतिगच्छती. तसंच सर्व जीवांचं आयन म्हणजे स्थान नारायण असे ते केशव आहेत. केशी दैत्याचा वध करणारे म्हणून, अशुभाचा नाश करणारे म्हणून पण केशव, अशा यांनी त्यांनी केशव म्हटलेलं आहे त्यांना. कृतांजलीर वेपमान किरीटी, म्हणजे हे केशवांचं वचन ऐकून कृतांजली म्हणजे हाताचे हात जोडून किरीटी म्हणजे किरीट धारण केलेल्या अर्जुनाने हात जोडून नमस्कार केलेला आहे. पण तो नमस्कार करताना म्हणजे कृतांजलीर वेपमान, वेपमान म्हणजे कंपमान म्हणजे थरथरत हाताने असा त्यांनी नमस्कार केलाय. आणि पुढे म्हणताय नमस्कृत्वा भूय एवा कृष्णं सद्गदं सद्गदं भीत भीत प्रणम. आणि एकदा नमस्कार नाही, भूया म्हणजे परत, भूया एव म्हणजे परत 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 सुद्धा अत्यंत भयभीत होऊन परत प्रणाम करून आता तो कृष्णाला म्हणतोय. म्हणजे आता तो, यांनी केशव म्हणून सांगायला सुरुवात केली, पण अर्जुन आता कृष्णाला म्हणतोय, म्हणजे अर्जुन आता पुन्हा तो त्याला हे जाणीव आहे की हा आपला जो सखा किंवा आपला बंधू म्हणतोय तोच हा श्रीकृष्ण आहे, ही जाणीव त्याला आहे. म्हणून अर्जुन कृष्णाला म्हणतोय हे संजय सांगतात. संजय यांचं अधिकार एवढा आहे की ते नुसते दिसतायत असं सांगत नाही, ते ज्या पद्धतीने सांगतायत त्यांनी कुठेतरी धृतराष्ट्राला अर्जुनाच्या मनाच्या स्थितीचाही पत्ता चलावा अशा रीतीने एक एक शब्द इतका चपखल वापरून, संबोधनही वापरून ते त्यांना सांगतायत. आता अर्जुन उवाच 36वा स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत् प्ररुष्यतनुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशोद्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंगा. ऋषिकेश, आता अर्जुन ऋषिकेश सर्व इंद्रियावर आपलं स्वामित्व आहे हे आता ऋषिकेश का म्हणतोय, कारण माझं मन हे आता ठिकाणावर नाही आणि मला भीती वाटलेली आहे, तर ती घालवणं किंवा मनाला शांत करणं हे सगळं तुमच्या ताब्यातच आहे. या दृष्टीने ऋषिकेश म्हणतायत ते. स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या, हे अंतर्यामी सगळ्या ऋषिकांचे ईश, इंद्रियांचे ईश, आपलं नाव गुण आणि प्रभाव याच्या वर्णनाने जग अतिशय आनंदित होतं खरं तर, व तुमच्यावर अतिशय प्रेम करू लागतं. हे हा तुमचा खरा तर प्रभाव आहे. आता ही का जाणून करून देत आहेत, थोडक्यात अर्जुनाला हे भगवंताला जाणून द्यायचंय की तुमचं नाव घेण्याने भीती पडून जाते, तुमचं रूप दिसण्याने आनंदमय शांत असं मन होतं, असे तुम्ही आहात ही जाणीव करून देत आहेत की हे तुम्ही भलतं काय दाखवताय. आणि भ्यायलेले जे राक्षस आहेत ते दशदिशांना पळून जात आहेत आणि सर्व सिद्धगणांचे समुदाय आपल्याला नमस्कार करीत आहेत, हे योग्यच आहे. म्हणजे अर्जुन तेही पाहतोय की आपल्याला भीती वाटले, पण जे सिद्धगण आहेत ते नमस्कार करतात आणि त्यांना शांती मिळाली किंवा त्यांना
ते ईश्वराची स्तुती करताना दिसत आहेत, त्यांना होणारा आनंदही मी पाहतोय, हे अर्जुनाला व्यक्त करायचंय. मग अर्जुन आता 37व्यात म्हणताय, कस्माच्च तेन नर नमेरन्महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्ते अनन्तदेवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत्तत्परं यत्. कस्मात् कस्मात् च ते न नमेरन महात्मन, म्हणजे हे महात्मना म्हणजे हे आपण कितीतरी वेळा घेतलेलं आहे, ज्या मनात ईश्वराचा साक्षात्कार होतो ते तर महात्मन आहे. त्यामुळे परमेश्वर हा महात्मन आहे हे वेगळं सांगायला नको. ब्रह्मण अपि म्हणजे गरीयसे ब्रह्मणोपी अप्यधी करते, ब्रह्मदेवाचाही आधिकर्ता असे तुम्ही आहात. अशा गरीयसे म्हणजे सर्वात श्रेष्ठ, सर्वात वरिष्ठ, सर्वात मोठे अशा तुम्हाला ते का नमस्कार करणार नाहीत? कारण आधीच्या ह्याच्यात ते म्हणाले सिद्ध वगैरे आपल्याला नमस्कार करतायत, हे बरोबरच आहे. ते का नमस्कार करणार नाहीत? कारण आपण अनंत आहात, देवेश आहे, देवाचे देव असे देवेश आहात, जगन्निवास आहे. जगन्निवास म्हणजे जग ज्याच्यात राहते किंवा सर्व जगात निवास करणारे असे सर्वव्यापी, अशा दोन्ही अर्थाने आपण आहात. आणि जे यत यत म्हणजे जे जे सदसत तत्परम यत म्हणजे जे तुमचं खरं स्वरूप आहे ते सत्यही आहे, असतही आहे आणि त्याच्याही पलीकडे आहे, अक्षर आहे ते, आणि अनिर्वचनीय आहे. माया जशी अनिर्वचनीय आहे, ज्याचं कार्य अनिर्वचनीय आहे, तो परमेश्वर अनिर्वचनीय आहे सांगायचं वेगळं कारणच नाही. त्यामुळे सद असत या शब्दात बसेल असं त्यांनीही मर्यादित होणार ते रूप किंवा ते आत्मतत्व परब्रह्म परमात्मा श्रीकृष्ण भगवान नाहीये, हे त्याला जाणीव आहे. ते तत्व तुम्ही आत म्हणतात. त्वमक्षरम सत तत्परम यत, तत् तुम्ही आहात म्हणजे तत्वम, तत्वमसी मधले तत् म्हणजे ते परब्रह्म तत्व हे तुम्हीच आहात असे म्हणतात. म्हणजे जे तत्वमसी वेदात सांगितले ते शिष्याला उपदेश करताना तूच तो आहेस म्हणून करतात. इथे अर्जुनाला साक्षात्कार झाला की श्रीकृष्ण हेच ते स्वतः आहेत, म्हणून इथे ते तुम्हीच आहात असं व्यवहार तो करतोय. आता पुढे अर्जुन स्तुती पुढे कंटिन्यू करतोय. अर्जुन चालू आहे ती स्तुती. त्वमादिदेव पुरुष पुराणस्त्वमस्य विश्वस्य परन्निधानम् वेत्तासि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वमनन्तरूपम्. आपण त्वम म्हणजे तुम्ही भगवंता, आदिदेव सगळ्या देवाच्याही आधी असलेले आदिदेव आहात. पुरुष पुराण पुरुष आहात म्हणजे सर्व जात मात्रे त्यांच्या अंतर्यामी. सांख्यांच्या प्रमाणे पुरुष आणि प्रकृती, जे असत आहेत किंवा मिथ्या आहे ती प्रकृती आणि सत तत्व जे आहे तो पुरुष, अशा आणि ते पुरुषही आपण आहात. पुराण म्हणजे पुरातन म्हणजे सनातन म्हणजे त्याला आधी नाही असे आपण आहात. तमस्य विश्वस्य परम निधानम, या विश्वाचे सगळ्या आश्रयस्थान आपण आहात. आणि निधानम तसं वेदताही आपण आहात, वेद्यही आपण आहात, हे मागेही आपण वापरलं. ज्ञान ज्याला होतंय तेही आपलं कूटस्थ भगवंतला रूपाने ते ज्ञान करून देणारे गुरु, ज्ञान होणारे माझा अंतर्यामी, आणि जे ज्ञान आहे आणि ज्याचं ज्ञान आहे हे सगळेच आपण आहात, हे अर्जुनाला आता अनुभवाला येते. वेद्यम जाणण्यास योग्यही आपणच आहात आणि परमधाम आपण आहात. सगळ्या शेवटी तद्धाम परमम मम हे भगवान 15व्यात सांगणारच आहे. तर सगळ्याचं शेवट किंवा जिथे जाऊन पोचायचे, जिथे आपले जे गंतव्यस्थान आहे ते आपणच आहात हे म्हणतं. विश्वम त्वया ततम, तसंच हे विश्वही पूर्ण आपल्याकडून व्याप्त आहे. विष्णू आपण आहात, त्यामुळे
अनंत रूपाने विश्व व्यापलंय, त्याच्याही पलीकडे अनंत कोटी ब्रह्मांड व्यापूनही पुढे ते आहेत, कारण त्यांना अंत नाहीये. आता सगळ्या त्यांच्या विभूती योग भगवंताने आधी सांगितला, पण तो आता त्यांना प्रत्यक्ष दिसतोय. आणि तो प्रत्यक्ष दिसतोय, सर्व बाजूनी दिसतोय. अर्जुन त्या विश्वरूपाच्या मध्येच आहे. समोर विश्वरूप दिसतंय असं नाही, पुढेही दिसतंय, मागेही दिसतंय, खाली वर सगळीकडे त्या रूपाचा आविर्भाव अर्जुनाला दिसतोय. आणि दिव्य दृष्टीमुळे तो सगळीकडचा एकाच वेळी तो पाहू शकतोय. आणि म्हणून तो म्हणतोय, वायुर्यमोऽग्निर्वरुणः शशाङ्कः प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च नमो नमस्तेऽस्तु सहस्रकृत्वा पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते. वायू आपण आहात, यम आपण आहात, अग्नी, वरुण, शशांक, प्रजापती, त्वं प्रपितामह म्हणजे ब्रह्मदेव आपणच आहात, प्रपितामहच ब्रह्मदेवही आपणच आहात. नम नमस्ते, नमा म्हणजे नम नमस्ते, परत नमस्कार करतोय सहस्र वेळा. नम नमस्तेस्तु सहस्रकृत, 1000 वेळा सहस्र नमस्कार, शतशः नमस्कार, सहस्रशः नमस्कार, आणि पुनश्च भूयोपी नमस्तुते, आणि परत पुन्हा पुन्हा नमस्कार. म्हणजे त्याचे नमस्कार किती करू आणि किती नाही असं त्याला झालं. आणि आता पुढे अर्जुन म्हणतोय, हे का असं होतंय, सहस्र वेळा नमस्कार करावा असं का वाटतंय? कारण सगळीकडून भगवंत त्याला दिसत आहेत. म्हणून आता पुढे अर्जुन म्हणतोय, इतक्या वेळा नमस्कार करूनही त्याचं समाधान नाही झालं. आता तो म्हणतोय, नम पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोस्तुते सर्वत एव सर्व अनंतवीर्यामित विक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वा. नम पुरस्ताद, पूर्वेला म्हणजे आपल्या शरीराच्या दृष्टीने समोरची बाजू ही पूर्व, मागची पश्चिम, आणि वाम म्हणजे डावी म्हणजे उत्तर, आणि उजवी म्हणजे दक्षिण. तर नम पुरस्ताद म्हणजे पूर्वेकडे तुला नमस्कार, मागे मी पृष्ठत असते, पृष्ठभागी मागूनही तुला नमस्कार, सर्वत एव सर्व म्हणजे पुढून मागून, आणि सर्वत एव सर्व असलेल्या, सर्वस्व सर्व सर्वात्म सर्वांचे आत्मा आणि सर्वव्यापी सर्वत्र एकच संग असलेल्या अशा तुम्हाला सर्व बाजूनी नमस्कार असो. आणि आपण कसे आहात, अनंत वीर्यम म्हणजे ज्यांच्या सामर्थ्याला अंत नाही असे अनंत वीर्य, अमित विक्रमस, त्यांचा विक्रमही पराक्रमही अमित आहे. म्हणजे तो मित नाही म्हणजे मर्यादित नाही, असा अमित विक्रमत्वम सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वा. सगळं व्यापून तुम्ही आहात, आणि म्हणूनच तुम्हीच सर्व. आपण म्हणतो, त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. सर्व तुम्हीच आहात. सर्व काही जे जगात भासतंय किंवा जे भासत नाही ते सगळे तुम्ही आहात असं अर्जुन म्हणतोय. हा केवळ आणि केवळ भगवंतानी कार्याकरता आणि भक्तीचा आस्वाद घेण्याकरता अर्जुनाला त्या द्वैतात ठेवलंय. नाहीतर हा क्षण असा आहे की अर्जुन त्या आत्मस्वरूपाचा पर्यंत पोचलेला आहे. भगवंतानी त्याला ठेवलंय मायेत, आणि त्यामुळे थोडीशी ती भीती आणि यानी तो त्या परिस्थितीतनं खाली आला, आणि हे रूप आता आवर असं पुढे तो भगवंतांना विनंतीही करणार आहे. आता अर्जुन म्हणतायत, आता त्याला सगळं हे बघितल्यावर त्याला सगळं पूर्वीचे क्षण त्याच्या डोळ्यासमोरून जायला लागले अर्जुनाला. की लहानपणापासून म्हणजे खरं तर अर्जुनाची हे वारणावर्ताचं आपलं लक्षागृहाचं हे झाल्यानंतर महाभारताच्या सगळ्या कार्यात भगवंताचे एंट्री आहे, त्याच्या आधी नाही. तर तेव्हापासून जेव्हा पहिली भेट झाली आहे तेव्हापासूनचे सगळे क्षण त्याला आठवत आहेत. आणि मग त्याला लाज वाटते स्वतःची की आपण कसं वागलो भगवंताशी, की मित्र असल्यासारखा वागलो, त्याचा काही आपण मान ठेवला नाही. म्हणून तो आता अर्जुन म्हणतोय, आपण
मागच्या ह्याच्यात बघितल्याप्रमाणे सख्य भक्ती आता अर्जुनाची जाऊन तो त्या ऐश्वर्याने गेलाय आणि त्याच्यामुळे थोडीशी भीती आणि आदर हा त्याच्या मनात आलाय. ते असणं वाईट नाही, पण सख्य भक्ती ही त्याच्या पुढची आहे. परत ती त्याला होणारच आहे प्राप्त. तर आता अर्जुन म्हणतोय, सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम. तुला सखा असं मानून मी तुम्हाला प्रभव प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेते. तुम्हाला मी माझा नुसता सखा आहे, भाऊ आहे असं नुसतं मानून तुम्हाला मी हे कृष्ण हे यादव असं एकेरी मी तुमचे उल्लेख केला, त्याच्याबद्दल मला माफ करा. मग खाताना भोजनाच्या वेळी यावेळी मी असा उल्लेख केला म्हणून मला माफ करा, हे सगळं अर्जुन आता म्हणणार आहे. मला वाटतं हे श्लोक आपण पुढच्या वेळी घेऊ, कारण 2च मिनिटं राहिले. प्रार्थना घेऊ आता. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण.